मागे राम अवतारामध्ये अगस्ती नावाचे ऋषी रामाच्या घरी जेवायला आले आणि प्रभू रामाने अगस्ती ऋषीला भरपेट जीव घातलं, भरपूर जीव घातलं. आणि रामाने सहज विचारलं, पाणी देऊ का? अगस्ती ऋषी मिश्किल हसले, रामा माझी तहान तुला माहित नाही. तू मला या जन्मी तरी पाणी पाजू शकणार नाहीस. मला एका घोटाला 7 समुद्र पाणी लागतात. 7 समुद्राचा एक घोट करतात अगस्ती. आणि मग रामराया म्हटले, महाराज या जन्मी जेवण करा, पुढच्या जन्मात पाणी पाजतो. आणि मग भगवंताने कृष्ण अवतारात लीला केली बघा. गोवर्धन उचलून धरला आणि शेषाने गोवर्धनाच्या भोवती आळ केलं आणि थोडी चारी तिथे ठेवली शेषाच्या मुखापासून शेपटीपाशी. तिथून 7 दिवस पडलेलं पाणी बाहेर निघायचं. आणि अगस्ती ऋषी तिथे मुख लावून उभं राहिले आणि 7 दिवस पर्यंत जितका पाऊस पडत होता तितकं पाणी अगस्ती ऋषीने प्राशन केलं. पूर्वजन्मातलं कथन. अगस्तीची तहानही भगवंताने या निमित्ताने भागवली. 7 दिवस दिवस रात्र भगवान गोवर्धनाला हातामध्ये धरून उभा होता. त्याने 7 दिवसात काही खाल्लं नाही. एरवी माता यशोदा त्याला 4 वेळेला खाऊ घालायची, रात्रीही उठवून जीव घालायची. आणि मग सगळ्या गोपींनी भगवंताला जेवणा करता म्हणून 56 प्रकारचा भोग तयार केला. 7 दिवसाचा उपवास होता ना, म्हणून मला वाटतं तुम्ही सुद्धा सगळ्यांनी घेऊन आलात. आज एकादशी म्हणून जरा नियम हुकलायच, पण आता काय करावं. इंद्राचं गर्वहरण झालं बघा. त्याच्या लक्षात आलं की मी ज्याची परीक्षा पाहायला गेलो तो माझाही जगत चालक परमात्मा माझ्यापेक्षाही मोठा आहे. इंद्राने भगवंताची क्षमा मागितली. भगवंतांनी गोवर्धनाला खरी टेकवलं, पण वरदान दिलं, गोवर्धना तुझ्यामध्ये माझा अंश असेल. जे कोणी गोवर्धनाची परिक्रमा करतील त्याला पुन्हा जन्माला येण्याची गरज पडणार नाही, त्यांना मुक्तिधाम मिळेल. म्हणून कधी वृंदावनात जात असाल तर गोवर्धनाची परिक्रमा अवश्य करा. चला पुढे, आता थोडा वेळ कमी आपल्याकडे. एके दिवशी नंद बाबा असुरी वेळेमध्ये स्नानाकरिता गेले. असुरी वेळ म्हणजे रात्री 12 पासून 11 पासून पुढे पहाटे 3च्या अगोदर जी असते तिला असुरी वेळ म्हणतात. त्यावेळेस स्नान करायचं नसतं. त्यावेळेस स्नान करणं म्हणजे जलदेवतेचा अपमान असतो. त्यावेळेत केलं स्नान मानल्या जात नाही. तुम्ही माता मावल्या महादेवाची पूजा करायच्या अशी रात्री 12लाच उठून आंघोळ करता, त्या काळात केलं स्नान त्याला स्नान म्हणत नाहीत, त्याला स्नान मानल्या जात नाही. त्या काळात केलं स्नान म्हणजे जलदेवतेचा अपमान असतो. म्हणून असुरी वेळेमध्ये स्नान करू नका, जल शाप देते. नंद बाबाच्या लक्षात आलं नाही. पहाट झाली म्हणून उठले. बाबा रात्री 2ला स्नाना करता गेले. वरुणांच्या दूताने नंदा बाबाला पकडून पाताळामध्ये नेलं. भगवंताला राग आला. भगवंताने वरुणाचा समाचार घेतला. वरुणाने क्षमा मागितली. भगवान हे तुमचे पिताजी आहेत हे मला माहित नव्हतं, पण असं कोणाकडून घडू नये. अजाणतेपणी मी चूक केली. नंद बाबाने सांगितलं आता परत नाही स्नान करणार. असं लक्षात आलं नाही माझ्या. भगवंत नंद बाबाला घेऊन परत येत आहेत. आणि मग सगळ्या गोपींच्या आवडीची रात्र येते. शरद पौर्णिमेची रात्र. कात्यायनीने वरदान दिलं होतं. पौर्णिमेचा दिवस आहे. आपण त्याला कोजागिरी पौर्णिमा म्हणतो बघा. चंद्र पूर्ण उदयाला आला. भगवान एका हातामध्ये मुरली धारण करतो. देहुडा उभा राहतो वृंदावनामध्ये जाऊन. योग मायेने प्रसन्न वातावरण तयार करतो. भगवान वृंदावनामध्ये मुरली वाजवतो. कामाचं बीज क्लीम बीज वाजवत राहतो. याला रास लीला म्हटलं बघा. हे पहा, लीला वेगळी असते आणि कर्म वेगळं असतं.
ज्याच्यामध्ये स्वार्थ आणि अभिमान नसतो त्याला लीला म्हणतात. ज्याच्यामध्ये स्वार्थ, अभिमान आणि काम असतो त्याला कर्म म्हणतात. ही लीला आहे. भगवान मुरली वाजवतात आणि त्याच्या मुरलीचा ध्वनी कानावर पडल्या पडल्या सगळ्या गोपी आपल्या प्रपंचाचा विसर पाडून त्याच्याकडे जायला निघतात. आहारे साबनिया, आहारे साबनिया, कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे साबनिया, कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे साबनिया, कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे साबनिया, वाजवली वाजवली मुरली. हा आहारे साबनिया, कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे साबरिया, कशी वाजवली वाजवली मुरली, वाजवली मुरली. हा आहारे साबनिया, वाजवली वाजवली मुरली. आहारे साबनिया, वाजवली वाजवली मुरली. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकस्मित पडला कानी. विहर झाले अंतकरणी, मेघन धंदा विसरेना. हा आहारे साबरिया, कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे साबरिया, कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे साबरिया, कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे साबरिया, वाजवली वाजवली मुरली. मुरली मुरली नोही केवळ पाल, मुरली नो केवळ पाल. तेने हरिला माझा प्राण. तेने हरिला माझा प्राण. हे संसार केला दाना दिला, येऊन हृदय संचरिला. आहारे साबरिया, हरी बोल. कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे साबरिया, कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे साबरिया, कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे साबरिया, कशी वाजवली वाजवली मुरली. सुंदर मुरली वाजवतो बघा. काय शब्द आहेत. मुरली नोहे केवळ बाण, तेने हरिला माझा प्राण. मुरली नव्हेच ही हृदयाला भेदून घेणारी बाणच आहे हा. आणि मग मुलाचा, प्रपंचाचा, सासू सासऱ्याच्या, धनाचा, ऐश्वर्याचा त्याग केला आणि सगळ्या गोपी याच्या करता निघाल्या. वृंदावनामध्ये जमा झाल्या आणि विचारलं, का ग का आलात? त्या म्हटल्या, अरे तू बोलवलं होतं ना म्हणून आलो बघ. जा माघारी, मी नाही बोलवलं तुम्हाला. परीक्षा घेतो बघा. रडायला लागले. अरे तू देवा म्हणत होतास ना, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. आलो ना मग आम्ही देवा. अरे देवा, आम्ही सासू सासऱ्याची सेवा सोडून आलो रे. आम्ही देवा मालकाची सेवा सोडून पतिव्रता धर्माचा त्याग करून आलो बघ तुझ्या करता. आमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं व्रत होतं पतिव्रतेचं, पण तुझ्यामुळे तो व्रतही ते नेमही टळला बघ आमचा. पण घडलं असं बघा, भगवंताने ओळखलं. सगळ्या गोपी वेगळ्या नसतात आणि हा वेगळाच नसतोय जरा.
मग भगवंताने लीला केली बघा. नाचता नाचता देवाने या नव्या गोपीच्या लुगड्यावर दिला पाय आणि लुगडं निसटलं. आता भानगड असते, एखाद्या माणसाला धोतर नेसता येत नसावं, त्याचा काष्टा फिटावा, त्याची इतकी पंचायत होते. ते बोज हातात धरतात, सगळे बोंबलत हे निशवितात का तुम्ही निशवितात का? बरं विचित्र काम असतं. आणि तशी जरी महादेवाची गोष्ट, लुगडं निसटलं, सगळ्या गोपीकडे जायचं, तुम्ही निश्चितात का? सगळ्या धुंद गुंगीत झाल्या होत्या, भगवंतासोबत नृत्य करत, कोण नेसवले? देवच हसायला लागला. कोण तुम्ही? देवा लाज काढतो का? अरे मी कैलासातला बाबा. कशाला आलात तुम्ही? म्हणजे हे पाहिलं ना, आनंद वाटला म्हणून आलो रे. इथं यायचं नाही, तुमचं काम नाही, गोपींचं काम आहे, जा माघारी येतो. भगवंताने महादेवाला परत पाठवलं. आता गंपत बारीक आहे का? सगळ्या जगामध्ये महादेवाची पिंड आहे, पण वृंदावनामध्ये महादेवाची मूर्ती आहे. आणि सगळ्या जगात महादेवाला कुठेच कपडे नाहीत, पण वृंदावनातल्या महादेवाला रोज शृंगार केला जातो. त्याला साडी नेसवल्या जाते, त्याला कुंकू लावल्या जाते, त्याला मंगळसूत्र घातल्या जाते, त्याची वेणी घातल्या जाते. कोणाची? महादेवाची. त्याला गोपेश्वर महादेव म्हणतात बघा. गोपी बनून आला होता भोळाशंकर, म्हणून नाव पडलं गोपेश्वर महादेव. गेलात का वृंदावनात? कोण गेलो होतं? हातवर करा बरं. गोकुळ काशीला जाता की तुम्ही यात्रेला? कोणीच गेलं नाही इथलं? हा, मग पाहिला का नाही तो गोपेश्वर महादेव? नाही ते दाखवित नाहीत महाराज. हा, त्याला यात्रा चांगल्या संघ येडपटा संघ करून मिळ खात नाही. आमच्यासारख्या संघ यात्रा करलो होती त्याला. तुम्ही जाता येडपटा संघ, त्याला पैसे कमवायचे असतात, ते दाखवित नाही. ते तुम्हाला दुसरं दाखविते, ताजमहल दाखविते, हे बंगला दाखविते, ते बंगला दाखविते, आणि ते फिरवून महागारी. आता जाताना जरा चांगल्या संघ जा. यात्रा सज्जन संघ केली पैसे. तिथं गोपेश्वर महादेव आहे. काय म्हणाली आजी? असं अग मी माझी तसला धंदा नाही यात्रा फित्रा काढायचा. मी गोसाई माणूस म्हणा, तसलं काही येत नाही मला. यात्रा फित्रान काही नाही येत आपल्याला. बरं बघू, तुम्ही म्हणत असला सगळ्या जरा हो एवढं उन्हाळा फिरणारा जरा निवांत उन्हाळ्यात काढून श्रावणात जाऊ. श्रावणात उन्हाळ्यात असते का? वृंदावनात लय गरम होत आहे, उन्हाळ्यात बसू वाटणार नाही. श्रावणात मध्ये जाऊ, एक भागवत करू तिथे. आणि दुसरा सारखं किती पैसे नाही द्यायचे, लागेल तितकेच द्यायचे, सगळे तसंच जायचं. तुम्ही बी बरं का? हा, म्हणजे जाऊ एकदा, नक्की जाऊ 100%. आणि आता ऐका, महादेवाला भगवंताने परत पाठवलं. महादेव निघून गेले. पण गंमत अशी झाली, महादेव गेले निघून, पण या गोपीला असा अहंकार झाला बाळूभाऊ. त्यांना असं वाटायला आम्ही किती भाग्यवान, आम्ही किती मोठ्या, याने महादेवाला परत पाठवलं ना आमच्या बरोबर नाचायला लागलाय. असा अहंकार झाल्याबरोबर या बाबाला अहंकार सहन होत नाही. तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. सगळ्या गोपीचा त्याग केला आणि अदृश्य झाला. हा एका महाभाव गोपीला घेऊन गेला. भागवतात तिचं नाव नाही, महाभाव गोपी म्हटलं, तिला राधा म्हणतो आम्ही. तिला हाताला धरलं, निघून गेला. सगळ्या व्याकुळ झाल्या, अगं कुठे कृष्ण, कुठे कृष्ण, दिसतच नाही. पावलं गेलेली दिसली दोघांची, त्याच्या मागे मागे निघाल्या. वृंदावनामध्ये पुढे जातायत. पुढे एका झाडाखाली काही फुलं पडली होती, तिथून एकच पाऊल गेलो होतं, पुन्हा त्याच्या मागे निघाल्या. पुढे जाऊन पाहतात, ज्या महाभाव गोपीला घेऊन परमात्मा गेला होता ती राधा रडत बसली होती, एकटीच होती. तिच्या जवळ गेल्या आणि विचारतात, राधे, हे राधे, कुठाय ग कान्हा आमचा? मग राधा रडायला लागली, अगं तुम्हाला अहंकार झाला म्हणून त्याने तुम्हाला टाकलं आणि मला घेऊन निघाला ग. पण त्या झाडाखाली त्याने मला उचलून खांद्यावर घेतलं. इथे आल्यास मला असं वाटलं यानं सगळ्याला टाकलंय पण मला घेऊन निघालाय. माझ्या मनात मला आल्याबरोबर त्यानं मलाही टाकलं ग. अहंकार झाल्याबरोबर त्यानं मलाही टाकून दिलंय. कुठं गेला कळत नाही बघ. आणि मग सगळ्या व्याकुळ झाल्या, रडायला लागल्या, आक्रोश करायल्या. त्या गोपींची भूमिका आमच्या तुकोबाने एका अभंगात मांडली. ती गोपी म्हणते, हे कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, सावज आणि वेडेले. अरे या शवनामध्ये टाकून गेलास रे आम्हाला. कृष्णा आतापर्यंत होतास रे, तुका म्हणे पाहिले मागे, एवढ्या वेगे अंतराला लगेच गेलास बघ. मग रडायला लागल्या, रडायला लागल्या. यांचं रडणं पाहून हा बाबा प्रकट झाला.
कुठे गेला होता रे? हा म्हणतो अगं मी तर इथंच होतो. इथं दिसत नव्हता श्री कृष्ण. अगं तुम्ही माझ्या करता कशा रडता ते पाहत होतो. गोपींचा भाव किती गोड आहे ऐका गड्या. गोपी म्हणतात कृष्णा आम्ही जर तुला रडणारे आवडत असो ना देवा, तू आम्हाला कायमचा सोडून जा बघ, आम्ही आयुष्यभर तुझ्या करता रडायला तयार आहेत. आम्ही जर तुला रडणारे आवडत असो देवा, निघून जा रे, आम्ही तुझ्या करता आयुष्यभर रडू बघ. आणि मग भगवान यांच्याशी रास करतो. आता सगळ्याची इच्छा पूर्ण आहेत, पण कंसाचे अत्याचार थांबत नाही. त्याने भगवंताला मारण्याकरता केशियासूर नावाचा दैत्य पाठवला. भगवंताने त्यालाही संपवलं. पुढे अरिष्ठासूर पाठवला, व्योमासूर पाठवला. भगवान सगळे दैत्य मारतो. कंस घाबरू लागला. बघा आता काय करावं काय करावं. त्याने नारदांची भेट घेतली. नारदा मला आठवा मारणारा तो गोकुळातला कृष्णच आहे ना? हो रे तोच आहे तो. नारदाने आता सांगितलं. बघा कृष्णाचं ध्यान करू लागला. झोपताना कृष्ण, चालताना कृष्ण, जेवताना कृष्ण, कृष्ण कृष्ण त्याला ध्यान लागलं कृष्णाचं. मला मारायला येतो या निमित्ताने का होईना, पण भगवंताचं सारखं ध्यान करायला कंस. आणि मग आता एका रजकाने एका धोब्याने सल्ला दिला. भगवान हे कंस महाराजा, आतापर्यंत अनेक दैत्य तुम्ही तिकडे पाठवलेत, त्याच्यामुळे तो मरत नाही. मग त्याला आपल्याकडे बोलवून घ्या, म्हणजे तो आपल्याला मारायला सोपा पडेल. ते म्हणे तुमचं म्हणणं खरं आहे, पण मांजराच्या गळ्यात घंटी बांधायची कोणी? कारण जो घंटी बांधायला जाईल तो तिथेच जाईल. आणि मग कोणीतरी सल्ला दिला. आपल्या मथुरेमध्ये एक कृष्ण भक्त आहे, तो जाईल तर बरं होईल. मग कोण आहे? नाव समोर आलो अक्रूराचं. कंसाने अक्रूराला बोलून घेतलं. अक्रूर महाराज तुम्ही उद्या लागली तात्काळ गोकुळामध्ये जा, धनुर्यागाचं निमित्त करा आणि कृष्णाला घेऊन या. आता अक्रूराला पेच पडला. देवाला आणायला जावं तर माझ्यामुळे देवाला युद्धाला समोर जावं लागेल, मी पापी होईल. न जावं तर कंस मला मारेल. विचार असा केला याच्या हातून मरण्यापेक्षा कमीत कमी देवाचं दर्शन तरी होईल. जायला तयार झाला. देव माझ्या रथात बसणार म्हणून अक्रूराने सुंदर असा रथ सजवला. रथामध्ये बसून अक्रूर महाराज गोकुळामध्ये येत आहेत. नंदाच्या द्वारामध्ये रथ उभं करतायत. नंद बाबाची भेट घेतात. बाबा धनुर्यागाचं निमित्त आहे, मी बलराम आणि कृष्णाला न्यायला आलो मथुरेकरिता. आता नंद बाबाला हे चांगलं ठाऊक होतं की कधी ना कधी हा दिवस येणारच आहे आणि कधी ना कधी यांना इथून पाठवावं लागणारच आहे. नंद बाबा आतल्या घरामध्ये जातात. मातांनो बारीक आहे का प्रसंग हा. ते यशोदा माईला बाजूला घेतात. यशोदे मी आतापर्यंत तुला बोललो नाही बघ, तू म्हणत होतीस ना की आपला कृष्ण जगाचा वेगळा आहे म्हणून. तू म्हणत होतीस ना याच्या मुखामध्ये मला पृथ्वी दिसते म्हणून. तू म्हणत होतीस ना की हा जगापेक्षा निराळा आहे, हा कालियाच्या डोक्यावर नृत्य करतो म्हणत होतीस ना तू. आत्ता सांगतो बघ यशोदे, खरंच आपला कृष्ण वेगळा आहे ग. तो सर्वसामान्य नाही, तो जगत चालक मालक परमात्मा आहे. पण यशोदे अजून एक सत्य सांगतो तुला, तो आपला नाही बघ, तो वसुदेव आणि देवकीचा आहे. यशोदा म्हणते मालक हे सगळं मला माहित आहे, पण तुम्ही हे आज मला का सांगताय? यशोदे सांगण्याची वेळ आली म्हणून तुला सांगतो बघ. आज अक्रूर दारामध्ये उभा आहे, तो आपल्यापासून आपल्या कृष्णाला न्यायला आलाय बघ. फक्त तुला माझी एक विनंती आहे यशोदे, तू रडायचं नाही बघ. गेली 11 वर्ष आपल्या कृष्णाचे खरे माता पिता वसुदेव आणि देवकी कारागृहामध्ये याची वाट पाहत आहेत. तू रडायचं नाही यशोदे, मला माहित आहे तू फार सांभाळस याला, पण तू रडायचं नाही. नाही रडणार म्हणताय. कृष्णाला जवळ घेते.
गरम पाण्यानं स्नान घालते, अगदी रगडून स्नान घालते, नवीन पोशाख बनवते, देवाला आवडणारे सगळे पदार्थ ताटामध्ये मांडीवर बसवते बघा. एक एक घास अगदी अलगद देवाच्या मुखामध्ये घालते. तरी कृष्ण विचारतो, आई काय करतेस तू? कृष्णा, तुला धनुर्यागा करता जायचं रे मथुरेला, तुला नेण्याकरता रथ आलाय बघ. भगवंताच्या लक्षात येत आहे. भागवताने वर्णन केलं बघा. कृष्ण कन्हैया जेव्हा जायला निघतो ना, तेव्हा तो 11 वर्षाचा आहे, पण तरीही त्याला पाहताना माता यशोदेच्या दोन्ही स्तनामधून दूध भरून वाहतंय बघा. वात्सल्यता. आई तू रडू नको हा, मी जरी तुला सोडून गेलो तरी मी तुझाच म्हणून घेईल ग, मी यशोदेचाच म्हणून घेईल बघ. यशोदा म्हणते, कृष्णा माझी एक विनंती आहे बघ तुला, तू जर देवकीला उद्या भेटलास तर मी तुला उखळाला बांधलं होतं हे सांगू नको हा. तिला वाईट वाटेल रे, की मी माझं लेकरू हिच्याकडे सांभाळायला पाठवलं, हिनं माझ्या लेकराला बांधलं असं वाटेल तिला. हे बघ, मी तुला काठी घेऊन मारायला आले होते हे सुद्धा सांगू नको बघ. मी तुला कान धरून वनात पाठवलं हे सुद्धा सांगू नको बघ. हे सांगताना माता यशोदा रडते बघा. हा प्रसंग चाललाय घरामध्ये. तेवढ्यामध्ये सगळ्या गोकुळामध्ये बातमी पोहोचते की कोणाचा तरी सजवलेला रथ नंदाच्या अंगणामध्ये उभा आहे. सगळ्या गवळणे धावत येतात, नंद बाबाच्या अंगणामध्ये गर्दी करतात. काही गवळणी घरामध्ये आत जातात, यशोदेच्या जवळ जातात. यशोदे, ए यशोदे, सांग ना यशोदे, हा अक्रूर काय इथे आला यशोदे? हा रथ का सजवला यशोदे? ती गवळण विचारते. यशोदे सांग ना यशोदे. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावला, का रथ शृंगानेला, सांगे वो मजला, आक्रूर उभासे वायेगे साजनी, नंदाच्या अंगणे मिळाल्या गौरणी, नंदाच्या अंगणे मिळाल्या गौरणी. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. यशोदे सांग ना ग यशोदे, आमचा सावळा कृष्ण कुठे आहे? सांग ना यशोदे. हा दारात रथ का बरं सजवला यशोदे? सांग ना ग. हा कधी न दिसणारा अक्रूर आपल्या गावात कसा दिसतो यशोदे? सांग ना यशोदे. कशा करता आलाय रथ हा? कुठे आमचा सावळा? तेव्हा ती नंदाची राणी डोळ्यामध्ये पाणी आणते माता यशोदा. हे साजणी, हे मैत्रिणीनो, कृष्ण आपला आता मथुरेला जातोय ग, ऐका ग. बोले नंदाची पटराने, सदगदित भोवनी, हा मथुरेसी चक्रपाणी, जातो गे साजने
ऐकोनी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. सांग मग यशोदे, कुठं जातोय का आपला कृष्ण? डोळ्यात पाणी आणते बघा माता यशोदा. साजणी, हे मैत्रिणींनो, आपला कृष्ण आता मथुरेला निघाला ग. कधीच परत न येण्याकरता निघाला बघा. आता मथुरा शब्द ऐकला, व्याकुळ झाल्या सगळ्या गोपी. त्या अक्रूराच्या जवळ आल्या. ते अक्रूराला शिव्या देतात, हे चांडाळा, अरे तू आमचा वध करायला आलास बघ, आमचा कृष्ण न्यायला नाही आला. तू तर आमचा प्राण न्यायला आलास बघ. अक्रूरा, तुझं नाव अक्रूर आहे पण तुझी करणी मात्र क्रूर आहे बघ. अक्रूरा, चांडाळ आहेस तू अक्रूरा. एका माळ्याची भेट घेतो, तो प्रभूला माळ घालतो बघा, फुलांची माळा. प्रभू एका शिंप्याची भेट घेतात, तो प्रभूला वस्त्र देतो बघा. तेवढ्यामध्ये एक कुबडी, भागवताने तिचं नाव सैरंध्री असं म्हटलं तिला. त्रिवक्रा तिचं नाव. भगवान तिच्याकडे पाहतो आणि हाक मारतो, ए सुंदरी थांब ना ग. ती मागं वळून पाहते, 3 ठिकाणी वाकडी धरली. देवा, चेष्टा करतो माझी. अरे मी 3 ठिकाणी वाकडी सुंदरी म्हणतो मला. हो ग, खरंच तू सुंदर आहेस. ती म्हणते, भगवान मी नाही रे, माझ्यापेक्षा तू सुंदर आहेस. हातामध्ये चंदनाची वाटी घेऊन चालली होती. कंसाला चंदन उघडून दिलं होतं तिने. देवा लावू का रे तुला चंदन मी? भगवान तिच्या समोर बसतो बघा. ती देवाचा शृंगार करून देते, चंदन लावून देते देवाच्या कपाळी. पूर्वजन्मातली ती मंथरा या जन्मात कुब्जा झाली. भगवान तिच्या हाताला धरतो, तिच्याकडे दृष्टीने पाहतो आणि दिव्य स्वरूप त्यांचं बनवतो. तीच कुब्जा कलियुगामध्ये आमची जनी होते बघा. भगवान धनुर्याग पाहायला गेले. धनुर्यागाच्या मंडपाच्या बाहेर कोलयापीड नावाचा हत्ती ठेवला होता देवाला मारण्याकरता. उन्मत्त हत्ती, पण त्याने भगवंताला पाहून तो चाल करून आला देवाच्या अंगावर. देवाने त्याची सोंड पकडली, गर फिरवला आणि आकाशामध्ये टाकून दिला. भगवान धनुर्यागाच्या मंडपामध्ये जात आहेत. परशुरामाचं धनुष्य भगवंताने सहज लया उचललं. कड कड आवाज आला, धनुष्य मोडून टाकलं देवाने. भगवान आता मल्ल युद्धाच्या रणांगणामध्ये येत आहेत. मोठे मोठे मल्ल त्या ठिकाणी उभे आहेत. मथुरावासी सगळं पाहतायत. अरे कंस किती अत्याचारी, एका बालकाला मारण्याकरता इतके मोठे मल्ल आणले याने. पण जशी दृष्टी तसा देव सगळ्याला दिसू लागला, दृष्टीप्रमाणे दिसायला लागला. अगोदर शल आणि प्रशल नावाचे मल्ल आले. भगवंताने त्यांना एका मुष्टीमध्ये संपवलं. पुढे कुट रणनीती करणारे चाणूर आणि मुष्टिक आले. अनेक डाव पेच करू लागले. भगवंताने त्यांना संपवलं. आणि मग शेवटी रणांगणामध्ये कंस स्वतःच येतोय. भगवंताबरोबर गदा युद्ध करतो. पुढे भगवंताबरोबर तो मल्ल युद्ध करतोय. भगवान लाथा बुक्क्याने त्याला मारू लागले. प्रहार होऊ लागला. त्याच्या लक्षात आलं आपलं काम संपलंय आता. ध्यानी मणी सर्वत्र ज्या कृष्णाला पाहत होतो तो प्रत्यक्ष समोर दिसतोय आता. कंस धावायला लागला. भगवान त्याच्या मागे धावतात. कृष्ण राजमहालाच्या वरी जातो. कंस भगवान त्याचे मागे जातात. भगवान तिथे जाऊन त्याला मुष्टी प्रहार करतात. तो महालाहून खाली पडतोय. भगवान वरून त्याच्या अंगावर उडी मारतात. छातीवर बसतात त्याच्या. भगवान मुष्टीने प्रहार करतात. याने डोळे मोठे केले.
भगवंताचं स्वरूप डोळ्यामध्ये साठवून घेतलं. हे कृष्ण, हे कृष्ण, हे कृष्ण म्हणत म्हणत त्यांनी आपली प्राणज्योत मालवली आणि भगवंतामध्ये ती घालवली. कंस वध केला भगवंताने. कृष्ण कन्हैया लाल की जय जय गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान आता कारागृहामध्ये जातात. सर्वत्र आनंदी आनंद. उग्रसेनाला राजगादीवर बसवतात. कंसाच्या वडिलांना भगवान वसुदेव आणि देवकीचं दर्शन घेतात. बघा, देवकी माता भगवंताला जवळ घेते. देवा फार विलंब केला, सरी 11 वर्ष झालं वाट पाहते रे. डोळ्यात प्राण आणला बघ. तोंडानं हात फिरवते. वसुदेवजी महाराज जवळ घेतात. भगवंताला अवग्रहण करतात. डोक्यावरून हात फिरवतात. मग पुढे आता ऐका, वेळ संपलाय आपला. राजा उग्रसेन आणि वसुदेवजी भगवंताला क्षिप्रा नदीच्या किनारी उज्जैन क्षेत्री सांदीपणी ऋषींच्या आश्रमामध्ये विद्या शिकण्याकरता पाठवत आहेत. 64 दिवसामध्ये भगवान 64 कला शिकला. बघा, सगळ्या विद्या शिकला. जर कधी उज्जैनला गेला असाल तर क्षिप्रा नदीच्या किनारी सांदीपणींचा आश्रम आजही आहे. तिथं सांदीपणीचे वंशज राहतात आत्ताही. तिथे कधी गेलात तर आत्ता आवर्जून जा. काय सुंदर आहे हो. 64 कला भिंतीवर कोरल्यात. कोणती कला कुठे, कोणती कला कुठे, काय काय म्हणतात कुठल्या कलेला. भारतीय संस्कृतीचं सगळ्या विद्यांचं कलांचं दर्शन तिथे घडतंय. बघा, सांदीपणी ऋषींच्या आश्रमामध्ये भगवान राहतात. 64 दिवसात विद्या आत्मसात करतात. तिथेच भगवंताला एक मित्र भेटतो, नाव सुदामा त्याचं. त्याची कथा उद्या पाहणार आहोत आपण. शेवटी गुरुदक्षिणा म्हणून भगवंताने गुरुपुत्र जिवंत करून आणून दिला. पुढे भगवान गोपींची आठवण काढून रडतो. तेव्हा उद्धव त्याला पाहतो. हा बृहस्पतीचा शिष्य आहे, भगवंताचा एकनिष्ठ भक्त आहे. रडणारा देव उद्धवाने पाहिला. देवा, तुम्ही देव असून रडताय? भगवान म्हटले, अरे तुला गोपींचं प्रेम नाही माहीत नाही म्हणून तू असं म्हणतोस. बघ, थांबा, मी तुमच्या गोपीला सांगून येतो. पत्र दिलं भगवंताने एक, आणि उद्धव पत्र घेऊन गेला देवाचं गोपींना सांगण्याकरता. तेव्हा गोपी रडत बसले होते. बघा, देवाची आठवण काढून कृष्णाचं पत्र आलं हे ऐकलं. सगळ्या गोपी एका जागी आल्या आणि कृष्णाचं पत्र वाचलं नाही, सगळ्यांनी तुकडे करून फाडून खाऊन टाकलं. बघा, माझ्या कृष्णाचं पत्र आहे. काय गोड भाव आहे बघा तिचा. उद्धव हे सगळं पाहतो. त्याला वाटत होतं यांना जाऊन ब्रह्मज्ञान सांगावं, पण यांचं प्रेम पाहतो आणि उद्धवच वेडा होतो. बघा, एक गोपी चित्र काढते कृष्णाचं भिंतीवर. अगदी सुंदर चित्र काढते देवाचं, पण त्या चित्राला पाय काढत नाही. उद्धव म्हणतो, गोपी चित्र तर फार छान काढलं देवाचं, पण याला पाय नाही काढले. ती म्हणते, नाही रे, मला बिना पायाचाच कृष्ण आवडतो. का? अरे, एका कृष्णाला पाय होता, तो निघून गेला बघ. या चित्रातल्या कृष्णाला जर पाय काढला तर हाही मला कदाचित सोडून जाईल, म्हणून हा बिना पाय असलेला कृष्ण आम्हाला आवडतो. काय त्या गोपींचा भाव आहे. महाराज म्हटले, जेव्हा ब्रह्मज्ञान सांगण्याकरता गेला उद्धव, प्रेम पाहिलं. एका दिवसात येतो म्हणून गेला होता, 6 महिने तिथेच राहिला. त्यांचं प्रेम पाहून तोही रडू लागला. ब्रह्मज्ञान देवे सांगू पाठविला, तोही रडू लागला नामा म्हणे. भगवान अक्रूराच्या घरी जातात, कुब्जेच्या घरी जातात. भगवान कंसाला 2 पत्नी होत्या, अस्ती आणि प्राप्ती. या जरासंधाच्या मुली आहेत. आमचा जावई मारला म्हणून जरासंध 17 वेळा आक्रमण करतो बघा मथुरेवर. 23 औक्षवणी सैन्य घेऊन यायचा प्रत्येक वेळेला येताना. देवाने सगळे मारायचे आणि एकटा जरासंध सोडून द्यायचा. 17व्या वेळेला तो काल यवनाला घेऊन आला बरोबर. त्या काल यवनाला मरण नव्हतं. भगवान रणांगणातून पळून गेले. रणांगणातून पळाला म्हणून याचं नाव ठेवलं बघा, रणछोड भगवान की जय. रणातून पळून जाणारा रणछोड. भगवान एका गुहेत लपून बसतात. तिथे मुचकुंद राजा झोपला होता. आता त्या मुचकुंद राजाने देवतांच्या युद्धामध्ये देवांकडून सहकार्य केलं होतं, दैत्य मारले होते. आणि शेवटी देवाने विचारलं, काय पाहिजे? म्हणे, मला घरी जाऊ द्या. म्हणे, तुमचं घर आता 2-3 युगधारी युद्ध चाललंय, तुमचं घर वगैरे सगळं संपलंय, आता दुसरं काही मागा. म्हणे, मी फार दमलोय, मला झोप येऊ द्या. काय हरकत नाही म्हणे, झोपा, तुम्हाला कोणी उठवणार नाही. आणि जो तुम्हाला पहिल्यांदा कोणी उठवेल आणि तुम्ही त्याच्याकडे पाहाल तो जळून भस्म होईल.
तो मुचकुंद राजा गुहेत झोपला होता आणि देव तिथे गेला, आपलं उपरणं काढलं त्या मुचकुंदाच्या अंगावर पांघरू घातलं, लपून बसला. तो काल येऊन आला आणि त्याला वाटलं देवच झोपलाय, लपला इथे, म्हणून त्याने ते उपरणं ओढलं. तो मुचकुंद राजा जागा झाला. त्याने काल यवनाकडे पाहिल्याबरोबर काल यवन जळून भस्म झाला. भगवंताने मुचकुंद राजाला दर्शन दिलं. पुढे पुन्हा जरासंध गोकुळावर मथुरेवर आक्रमण करतोय म्हणून भगवंताने जरासंधाला तिथून निघण्याचा प्रयत्न भगवंताने केला आणि भगवान मथुरा सोडून समुद्राकडे जागा मागून द्वारका नगरी तिथे त्याने वसवली. आणि मग भगवान आता आपल्या सगळ्या परिवाराबरोबर द्वारकेमध्ये वास्तव्य करतोय. पण आता असे बरेच दिवस गेले. रेवत नावाचा राजा ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवा, मला कन्या आहे, मातीचं नाव रेवती, कोणाला देऊ मी? रेवताची रेवती. ब्रह्मदेवाने सांगितलं, खाली शेषाचा अवतार कृष्ण कन्हैयाबरोबर जन्माला आला, नाव त्याचं बलराम, तुमची कन्या त्या शेष नारायणाला द्या. मग रेवताने ती स्वतःची कन्या रेवती बलराम दादाला दिली आणि बलराम दादाचा विवाह संपन्न झाला. आणि मग पुढे नारद सर्वत्र फिरता नारद गेले विदर्भ नगरीला, कौंडिन्यपूरला. राजा होता भीमक, त्याचं नाव. भीमकाला 4 मुलं, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्मी. चौथा मुलगा आहे रुक्मी आणि 5वी मुलगी रुक्मिणी, लक्ष्मीचा अवतार. भीमक हा समुद्राचा अवतार आहे आणि रुक्मी हा हलहाल विषाचा अवतार आहे. नारद फिरत गेले. रुक्मिणीला भगवंताचं वर्णन त्यांनी सांगितलं. तिने देवाला मनोमन पती म्हणून वरलं बघा. पण रुक्मिणी लक्ष्मीचा विवाह शिशुपालाबरोबर ठरवला होता. तारीखही जवळ आली होती, पण ती अशी म्हणायची, शिशुपाल नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. हे कळतंय ना तुम्हाला? शिशुपाल नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. तो असेल तरच वरी, नाही तर नाही वरणार. तिने 7 श्लोकामध्ये सुदैव नावाच्या ब्राह्मणाजवळ पहिलं जगातलं प्रेमपत्र लिहून दिलं. आणि मग ते पत्र भगवंतापर्यंत पोहोचलं. कुठे यायचं, कसं यायचं, तुम्हाला मी पती म्हणून वरले, तुम्ही नाही याला तर प्राणत्याग करेन, असं बरंच त्याच्यात लिहिलं होतं. आणि मग देव रथामध्ये बसून निघाले. इकडे तारीख ज्या दिवशी ठरली होती त्या दिवशी रुक्मिणी कालिका मातेची, गिरिजा मातेची उपासना पूजा करायला म्हणून मंदिरामध्ये आली होती. भगवान तिथे येतो, रथामध्ये बसवतो रुक्मिणीला आणि पळून घेऊन येत असताना रुक्मी मागे लागतो, शिशुपाळ मागे लागतो. शिशुपाळाबरोबर युद्ध करतायत बलराम दादा. रुक्मीला मारणार देव. रुक्मिणीने विनंती केली, देवा मारू नका, माझा भाऊ आहे. मुंडन करून सोडून दिलं बघा. मुंडन करून तो विदर्भात काही गेला नाही. नंतर तो भोजकट नावाच्या राजाच्या नगरीमध्ये राहिला. भगवान रुक्मिणीस घेऊन निघाले आणि माधवपूर नावाच्या ग्रामामध्ये भगवंताने रुक्मिणी बरोबर विवाह सोहळा संपन्न केला. जो विवाह सोहळा भगवंताने तिथे केलाय तोच इथे सुद्धा आपल्याला संपन्न करायचा आहे. म्हणून आता नवरदेवाच्या मामाला, नवरीच्या मामाला विनंती